हं. गावात राहून ही जी आय-टी कंपनी आहे, यासाठी काम करणारे एम्प्लॉईज हे ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये सकाळी 8 वाजले, 9 वाजले, की वेळेवर लोक पोहोचण्याची गडबड करतात. हं, हं, हं. घाई-गडबडीनं लोकलमध्ये चढतात. हे सगळं असं फॉलो केलं जातं. तसंच काहीसं तिथेही होतं? म्हणजे हे सर्व एम्प्लॉईज त्यावेळेला ऑफिसमध्ये येऊन काम करतात का? कशा पद्धतीनं हे काम सुरू रूल्स असतं? आहे. ऑफिसमध्ये आम्ही हां, सगळ्यांनाच बोलवतोय. वर्क फ्रॉम होम सध्या देत नाहीये. कारण हां, तिथे बरीच मुलं शिकणारी आहेत. तेही ट्रेन झाली पाहिजे यांना हां. बघून. मुलं वेळेवर येतात. अच्छा. काही फक्त हे प्रॉब्लेम आहे की असतात, की लोकल हां, नाही म्हणजे कसं आहे, एखाद्या वेळेस वडील कुठे बाहेर गेले असतील, तर आम्हाला गाईचं दूध काढायचं आहे, चारा हां. टाकायचा आहे. मग तो मेल येतो, की आज अच्छा. थोडंसं घरी काम आहे. गाय आजारी आहेत. हां, म्हणजे हां. सुट्ट्याही आमच्या अशा पडतात, की "सर, टुडे आवर काऊ इज नॉट फीलिंग वेल, सो आय हो. एम टेकिंग लिव्ह." म्हणजे अ, म्हणजे गावाकडच्या जे काही इकोसिस्टम आहे त्यानुसार त्यालाच गावाकडची म्हणजे सगळी कामं सांभाळून. आम्ही हां. लिटरली त्या गोष्टीवर खूप हसतो. कधी-कधी असा मेल येतो, की आज आमचं जागरण आहे, त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही. ओह! म्हणजे हां. गावाकडली पूर्ण ती इकोसिस्टम तयार झाली आहेत आणि समजून घेऊ शकतो आम्ही. हां, हां. पण शिस्तीचं बोलायचं झालं तर ते खूप महत्त्वाचं आहे. पहिलं तर क्लायंटला हे दाखवून नाही द्यायला पाहिजे, की आम्ही हं. गावातून काम करतोय. म्हणजे जरी आम्ही सांगितलंय, तरी इफेक्ट झाला नाही पाहिजे. कारण त्यांच्यासाठी त्यांचा बिझनेस महत्त्वाचा आहे. त्यामुळे बरीचशी मुलं 9 वाजेपर्यंत रात्री काम करतात आणि हॉस्टेलला आमच्याकडे जवळ-जवळ 350 मुलं राहतात हं. आणि बाकीचे 300-350 बाहेरून येतात आजूबाजूच्या गावांमधून. त्यामुळे 24/7 तुम्ही जर कधी आमच्या ऑफिसमध्ये आला, रात्री 2 वाजता जरी आला, तरी तुम्हाला 50 मुलं काम करताना दिसतील. अच्छा. आम्ही एन्करेज करत नाही, पण ती हं, पॅशन, तो इंटरेस्ट कारण ते एज आहे. त्यांना खूप हं. साऱ्या नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळतायत. तुम्ही जर सेकंड इयर, थर्ड इयरची मुलं बघितलीत, त्यांनीही एंटरप्राइज लेव्हल प्रॉडक्ट्स बनवलेत. म्हणजे आता आमच्याकडे अगदी Google Meetला रेप्लिकेट केलंय मुलांनी पूर्णच्या अच्छा. पूर्ण आणि तेही सेकंड इयर, थर्ड इयरच्या मुलांनी केलंय. हं, हं. सो बऱ्यापैकी मुलं मेहनत करतायत आणि शिस्तीत राहून करतायत.